रायगड जिल्ह्यातील नेरूळ पोलिसांनी अवैध दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई केली। पाण्याच्या टँकरच्या आडून सुरू असलेली ही तस्करी उघडकीस करण्यात आली आहे। तर पोलिसांनी कोट्यावधी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। नेरूळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कर्जत मुरबाड मार्गावरील वारेगाव परिसरात सापळा रचला। कोकण किनारा हॉटेल समोर संशयित टँकर अडून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान या टँकरमध्ये अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याचं समोर आलंय। बाहेरून हा टँकर पाण्याचा असल्याचा आभास निर्माण करण्यात आलाय, मात्र आतमध्ये विशेष गुप्त कप्पे तयार करण्यात आले असून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते। या प्रकरणी राजस्थान मधील गुडांबेरी येथील लाडूराम खियाराम बिश्नोई या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे। तर जप्त मुद्देमाल 1,01,27,600 रुपये टँकर सहित जप्त करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अशा प्रकारच्या तस्करी विरोधात पोलिसांकडून कार्यवाही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। काल नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वरोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती एका टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत। त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ 12 AW 4421 यामधून हा संशयास्पद टँकर मिळून आला असता। तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे। आणि ही हा जो टँकर आहे त्यांनी वारेगावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे। यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लाडूराम खियाराम बिश्नोई वय 42 वर्ष हा राजस्थानचा रहिवासी आहे। या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीची कारवाई ही आमच्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस स्टेशनच्या टीमने करण्यात आलेले आहे। नवी मुंबई तुर्भे परिसरातील सेक्टर 21 येथे एका इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित दुकानात अचानक आग लागली। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आग वेगाने पसरल्याचं दिसून आले। दुकानात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढल्याची शक्यता व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वाशी येथून 3, नेरूळ येथून 1, एरुळी येथून 1 आणि बेलापूर येथून 1 अशा एकूण 6 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। खबरदारीचे उपाय म्हणून परिसरातील काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। सद्यस्थितीत या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचा माहिती समोर आलेली नाही, मात्र या घटनेत आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं असण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान आगीचं नेमकं कारण काय याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। तर पुढील तपशील लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे।